श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात झाली. तर आता बघा ही देवपूजा करायसाठी मी वर आली. तर आता काल गुरुवारची पूजा मांडली होती ती आता ते पूजा उत्तरपूजा करून घरची देवपूजा करून बाकीचं आवरण्यासाठी खाली जाणार आहे. तर आता हे बघा घरात पसारा सगळा पडला आहे, कारण ते खाली फर्निचर ठेवायला जागा नसल्यामुळे सगळं वर आणून ठेवलं आहे इथं. आणि ते फर्निचरचं सगळं आता पसारा इकडं तिकडं झालं आहे. तो पसारा आता आवरायचा, मग बाकीचं काम करायचं. आता बाकीची कामं करायसाठी खाली जाणार आहे. तर आता इथलं पुढं दिवसाचं काम चालू. सकाळची पारी आता बघा चहा म्हणजे दुसरी बार यायची याची. आता सकाळचा चहा झाला आहे, आता वेळेस ताजं दूध आलं त्याचा चहा करायला ठेवला आहे. आणि बाकीचं आवरून घेतले. पाणी आंघोळ करायचे एक जण राहिले ते त्यांच्यासाठी पाणी तापत ठेवले. आणि स्वयंपाक तर झालाय आता, कारण बाहेर काम चालू असल्यामुळं भुसा ते उडतोय सगळा, कारण फर्निचरचं काम चालू आहे ना, त्यामुळं त्या कामगारांच्याकडून ते उडतंय सगळं, म्हणून ती पटकीला काम करून घरातलं घ्यायचं आहे. आता भात आमटी झाली, ती भाकरी करायची राहिल्या. तर ही आमच्या पिल्लूची लुडबुड बघा. ही आमची कणसं घेऊन दाजी आली ती बघा, 2 कणसं घेऊन आली ती. आता गेलं तर मार्केटमध्ये येताना 2 कणसं आणली ती कणसं, ती अशी ठेवली, मला 2 घेऊन आली ती. तर ही कणसं लई छान लागते ती भाजल्यावर, चटणी मीठ तेल घालून भाजायचं, लई छान कणसं लागते ती. आणि जी भजी तर लई छान होते ते. मिस्त्री बघा आले ते आता कामाला. तर आता 9 वाजले त्या बघा कामाला आले, 2 जण आहेत. तर हे काम चालू झाले बघा आमचं इथं. एवढं काम झालंय 2-3 दिवसात, एवढं त्यांनी काम करून घेतलंय. आता राहिलेलं बाकीचं काम करायचं आहे. आणि ही एक कपाट करून घेतले बघा, कारण साहित्य ठेवायला, बाळाची खेळणी वगैरे ठेवायला, कपडे बाळाचे ठेवायसाठी करून घेतले कपाट. तर हे कपाट किती छान झाले बघा, तेवढंच छटछुटीत आणि साहित्य बसायसारखं सुद्धा. तर मिस्त्री एकदम हुशार आहे ते. त्यांनी त्याशी सांगितल्याप्रमाणे तसंच त्यांनी करून घेतले. तर आता त्यांची गडबड उठल्या बघा, कारण आता बाकीचं माझं पण काम राहिले अजून. आता ती गडबडी त्यांचं चाललं आहे काम. तर 2-3 दिवसातच त्यांनी एवढं काम कव्हर केलं आहे बघा. चहा करून झाला या, कारण बाहेर ती मिस्त्री भाव आहे ते त्यासनी चहा द्यायचा आहे. 2 जण आहे ते दोघांनी चहा द्यायचा आहे. तर आता त्या दोघांनी चहा देते. त्यांचं काम चालूच झालं आहे बाहेर, आता चालूच केले त्याने काम. तर त्यासनी चहा नेऊन देते. हां, तर त्यांचं कामच चाललं आहे ते. आता चहा प्यासाठी खाली उतरायला लागले बघा, त्यासनी चहा देते. म्हणजे एकदा चहा दिला म्हणजे पुन्हा मग त्यांचं कामाला ती चालू करते ते काम. तर आल्यापासून त्यांचं काम चालू झालं आहे बघा. आता मी जरा चहा घेते. बाकी एकदा चहा घेतला की नाही की दुसरे काम कराय मी पण माझं पण काम पूजा करायची, अजून बाकीचे काम आहे ते. पिल्लूची आंघोळ करायची अजून. तो केस कापाय गेला, आता केस कापून येऊस तर माझं बाकीचं काम आवरते. तेव्हा आला की त्याची गडबड असतेच नुसती इकडं तिकडं, त्यामुळे माझं काम आवरून घेते पटकीनं. त्या बाळाचे केस कापून आणले. आता आणल्या पहिल्यांदा बाथरूममध्ये नेलं, कारण मी एकदा बाहेर राहिला का नाही तो बाथरूममध्ये येतच नाही, म्हणून ते पहिल्यांदा आंघोळ घातले. आंघोळ घालून त्याचा मेकअप केला, आवरलं. आणि तो आता काय खाते बाळा? काय संत्री? संत्री खातोय वे, खावा खावा. छान आहे का?